आरोपी वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी, दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर केस न्यायालयाचा निर्णय। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा, वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी, कराडच्या वकिलांचा कोर्टात दावा, हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा युक्तिवाद। सुनावणीआधी सरकारी वकिलांचा वाल्मिक कराड विरोधात केस लढण्यास नकार, वैयक्तिक कारणास्तव दुसरा वकील नेमावा, सरकारी वकील एस देशपांडेंचं कोर्टाला पत्र, वकील JB शिंदेंकडून युक्तिवाद। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, गुंडांचं राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। मस्साजो ग्रामस्थ आज सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। गावात भीतीचं वातावरण, आमच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। जळगावातील पाळधी गावात 2 गटांमध्ये राडा, दंगल नियंत्रण पथक तैनात, मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप। 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी भीमा कोरेगावमध्ये, विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट, 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त। कल्याण डोंबिवलीत उद्या 18 तास पाणी पुरवठा बंद, जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार। डोंबिवलीत भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला, कौटुंबिक वादात मध्यस्थी केल्यानं 8 ते 10 जणांच्या टोळक्याची तरुणाला मारहाण, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।